हो, दिस इज रुपेश. आता मी सध्या आहे कार्लसरूहमध्ये आणि आज तारीख आहे 14 जानेवारी 2026. तर गोष्ट अशी आहे मी एका स्टुडंट मध्ये राहतोय. स्टुडंट वोनहाईम म्हणजे आपल्याकडे आपण म्हणू शकतो एका युनिव्हर्सिटी हॉस्टेल्स जशी असतात तसे. तर हा माझा जर्मनीतला एक एक्सपिरियन्स मला जे शेअर करायचा म्हणून मी करत आहे. तर इथं आहे ना, आम्ही एका फ्लोअरवर 10 ते 11 लोक आहोत. 11 11 आणि त्यापैकी 3 इंडियन्स आहेत, 8 जर्मन्स आहेत. तर मला हे सांग, मी जेव्हा भारतात होतो ना तेव्हापासूनच मला माझं एक कन्सेप्शन किंवा तुम्ही म्हणू शकता एक संकल्पना माझ्या जर्मनीबद्दल होती की जर्मनी नेहमी जास्त नॉनव्हेज खाणारी कंट्री असेल. जी आहे असं नाही म्हणता येणार की नाही आहे, पण जी यंगर जनरेशन जे मी बघतोय ना, ती जास्त वीगन होत चालली. आता इथं असल्यापैकी 8 लोकांपैकी जवळजवळ 4 ते 5 लोक, 4 लोक तरी वीगन आहेत किंवा ते जास्त लिबरल मी म्हणेन. कधी कधी असं एक समीकरण किंवा हे दिसतं, पॅटर्न दिसतो, लिबरल लोक जास्त वीगन असतात. आय डोंट नो वाय, पण माझ्या ऑब्झर्वेशन नुसार तसं मला दिसून येतं की लिबरल्स, मला नाही माहित तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल, पण मी जर्मनीमध्ये आल्यापासून मला हा एक्सपिरियन्स आलेला आहे की लिबरल्स मोस्ट ऑफ द टाइम हा वीगन. तर इथं आहेत लोक तशी. हा, तर माझ्यासाठी एक संकल्पना होती जर्मनीबद्दल की जास्त नॉनव्हेज खाणारी कंट्री असेल किंवा जास्त, पण आता ही जी नवीन जनरेशन आहे ती जास्त व्हीगन किंवा कडे जास्त टर्न होत आहे. आणि ते माझ्यासाठी थोडं शॉकिंग होतं, कारण मी थोडं फिटनेस मध्ये असल्यामुळे माझं नॉनव्हेज फूड जास्त होतं. तर ह्या लोकांच्या मते, म्हणजे मी भारतात नाही तो राईट, भारतामध्ये शाकाहारी जेवणाला एक महत्व आहे, धार्मिक महत्व आहे. तर मी जेव्हा ह्यांना बोललो की हा भारतामध्ये पण आम्ही शाकाहारी जेवणाचं म्हणजे आपण पुरस्कार आहोत शाकाहारी जेवणाचे, राईट. आपण आपण प्रिफर करतो शाकाहारी जेवण. पण त्याच वेळी ही लोक असे म्हणतात की नुसतं शाकाहारी असून फायदा नाहीये. त्यांना म्हणजे जे व्हीगन, आता तुम्ही त्यांना प्रॉपगँडा म्हणा किंवा एक विचारसरणी म्हणा, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत ह्या गोष्टी. पण त्यांच्या मते मग तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही नुसतं शाकाहारी असाल तर तुम्ही डेअरी इंडस्ट्रीला सपोर्ट करता, राईट. आणि जेव्हा तुम्ही डेअरी इंडस्ट्रीला सपोर्ट करता तेव्हा ते म्हणतात की डेअरी इंडस्ट्री इज इक्वल टू बीफ इंडस्ट्री. डझंट मेक एनी सेन्स. म्हणजे तुम्ही फक्त व्हेजिटेरियन असाल then it doesn't make any sense, कारण तुम्ही दूध पिताय किंवा तुम्ही दही खाताय. मग ते सपोर्ट करतं सॉरी डेअरी इंडस्ट्रीला. तर कधी कधी ही डिबेट चालते किचन मध्ये. ह्याच्यामध्ये कोणी जिंकत नाही, कोणी हारत नाही. म्हणजे ते पण समजून जातात की ह्याच्यामध्ये देर इज नो राईट आन्सर, रॉंग आन्सर. पण माझ्या मते जे इंडस्ट्रियलायझेशन होतंय प्राण्यांचं फॉर फूड, ते कुठे ना कुठेतरी वाईट आहे. मी खातो, आय एन्जॉय नॉनव्हेज फूड अ लॉट, पण ज्या प्रकारे इंडस्ट्रियलायझेशन केलं जातं किंवा ॲनिमल क्रुएलिटी केली जाते त्याच्या मी अगेन्स्ट आहे. ते कसं हे करता येईल, ह्याच्यावर काही सोल्युशन्स आहेत का, ह्याच्यावर पण डिस्कशन होतं आमचं. आणि कधी कधी फार छान होतं, काही छान आयडियाज पण येतात. कधी कधी थोडं एक्स्ट्रीम पण आहेत हे विगन्स, की असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे, कारण ते खूप जास्त लिबरल आहेत किंवा खूप जास्त. बट इट्स ओके, त्यांचे ओपिनियन्स मी म्हणेन. बट हा म्हणजे ह्यावर अगेन कोणाचं बरोबर नाही आणि कोणाचंच म्हणजे एक उत्तर नाहीये थोडक्यात. हे व्यक्तिमत काय म्हणतो आपण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे असतं ना,
त्यावर येतं, की तुम्ही स्वतःला कसं पाहता किंवा स्वतःच्या तुमच्या गरजा काय आहेत, ह्यावर जास्त आहे. तर या हेच मला शेअर करायचं होतं. थँक यू फॉर लिसनिंग टू मी. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगू शकता. थँक यू.